हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. 2-3 दिवस झाला पाऊस नाही, तर म्हणले आज वार आहे रविवार, तर कार्तिकचे पप्पा बोलले चला आज मला सुट्टी आहे, म्हटलं तर चल रविवारच्या बाजारला जाऊया. तर गावात ना रविवारचा बाजार भरतं, तर तेच भाजी आणते. जरा स्वस्त पडते आणि बऱ्यापैकी तर भेटते. सुट्टी वगैरे असलं तर रविवारची कधी बायचं तर बाजार आणायला जातो, नाही तर शक्यतो कधी पण जातो. म्हणजे कसं संध्याकाळचंच जातो, शक्यतो आम्ही संध्याकाळचंच जातो. भाजीपाला वगैरे काय आणायचं तर मी गावातूनच आणते, इकडचं आणत नाही. तर तुम्हाला दाखवले रस्ता बघा कसा आहे. तर मी थोडा वेळ चालत येते आणि थोडं गाडीवर बसते. तर रस्ता तेवढा खराब झाला आमच्या एरियातला. नवीन एरियात राहायला आलो तर मग तो रस्ताच पूर्ण खराब आहे. आता चालवायचं आता काय आपलं पाऊस संपेपर्यंत तसंच चालायचं आता. तर मग तिथं पण लय खड्डे आहे, मग तिथून जवळ पडते म्हणून आम्ही तिथून आलो. फायनली मग गाडीवर बसलो. आता गाडीवरून गावात जाणार आहे. आणि आमच्या एरियात बिल्डिंग बनतात ते, पण एरिया म्हणजे रोडच नाही बनले म्हणून चिखलच चिखल असते. तर असं आता प्रत्येकाचं तिथं असेल, तुमच्या पण गावात चिखल असेल, तुम्ही राहतात तिथं. आमच्या तुम्हाला दाखवते आमच्या इथं किती चिखल झाले समोरून. तर दारापुढे तर आता कंटिन्यू 2 दिवस झालं तर पाऊस नाही, म्हटलं थोडंसं सुकलं आहे. नाहीतर दारापुढे गेटच्या समोरच एवढा चिखल असतो ना, गाडी काढायचं पण मुश्किल आहे. तर कसं तरी गाडी काढून तसंच चिखलातून गाडी काढून माणसं जातात कामावर, शाळेत वगैरे, रिक्षा वगैरे येते तसंच येते. तो लय म्हणजे प्रॉब्लेम येते, रस्ताच नाही म्हटल्यावर. असो आता आम्ही मोती चौकात आलो. मोती चौकातूनच आज जाणार आहे, तिथंच रविवारचा बाजार असतो. तिथून तुम्हाला दाखवते हे बघा. आणि फिरून जाण्यापेक्षा मोती चौकातून जवळ पडतोय. आणि आता हे समोर गाडी येते ना, तिथून गल्लीतूनच जायचं. हे बघा जवळ आहे, शॉर्टकट रोड एवढं जवळ आहे. आता इथंच गाडी लावणार आहे, मग इथूनच बाजार इथूनच सुरू होते. तर बघत बघत जाणार आहे. तर कुठपर्यंत आहे तुम्हाला दाखवते. हे बघा फळवाळ्याची गाडी दिसते ना, त्या गल्लीतच भाजी मार्केट बसते. ते तर नेहमी बसते, सकाळ संध्याकाळ नेहमी बसते तिकडे. आणि त्याचं थोडं पुढे आलं ना की मग तिथून बाहेर तर इथं आतमध्ये तर मग ते फक्त रविवारचाच बाजार बसतो. सकाळ ते दुपारपर्यंत बसतो. कितीपर्यंत बसतं ते मला माहीत नाही, पण सकाळी आम्ही शक्यतो 12च्या आतच जे आलो ना तर 12च्या आतच येतो शक्यतो. आणि इथं बघा आतमध्ये भाजी मार्केट बसते. हे बघा सगळं भेटतं इथं. हे बघा भाजी मार्केट दर रविवारी न चुकता बसते इकडे. तर भाजी मार्केटमध्ये इथं येतं. आणि फायनली बघत बघत आलं तर इथं बघा कोथिंबीर आणि मेथी, शेपू घेतलं. त्याच्यानंतर किरकोळ भाजी वगैरे काय लागतं ते सगळं घेतलं. त्याच्यानंतर फ्लावर, कोबी काय काय लागतं ते घेतलं सगळं सामान. त्याच्यानंतर गाडीवर बसलो आणि त्याच्यानंतर आता निघालो. आणि इथं बघा जे जे लागतं ते सगळं घेतलं. भाजी मार्केट भाजी म्हटलं तर सगळं 20 रुपये पावशे, 30 रुपयाला अर्धा किलो, तेवढंच आहे सगळीकडे, तेवढंच आहे. शिमला मिरची घेतली, वांगी घेतली, किरकोळ काय काय लागतं ना, कोथिंबीर वगैरे सगळं घेतलं, मिरच्या वगैरे सगळं संपलेलं. त्याच्यानंतर परत इथं परत भाजी मार्केटला इथं आलो आहे बघा. त्यांचं काय काम होतं म्हणून ते इकडे आलेलं आणि तिथं पण थोडं किरकोळ घेतलं. त्याच्यानंतर केळी घेतली, त्याला सफरचंद घेतलं. आणि त्याच्यानंतर मग आता घरीकडे निघालो. तर शॉर्टकट रोडने आलं ना तर इथं बघा गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि इथून सरळ बाहेर निघणार आहे बघा. समोर आहे ना तर आपलं पोहे ना काय, तर इथून आता घरी जाणार आहे. तर काय फ्लावर घेतलं, शिमला मिरची वगैरे घेतल्या. आता एवढं सगळं घेतलं म्हणजे संध्याकाळी काहीतरी स्पेशल बनवायचं आहे. तर तुम्हाला मी सांगते काय बनवणार आहे. तर सगळं भाजी जे जे पाहिजे ते सगळं घेतले. आणि आपली सातारा राजधानी आहे बघा. आता मी ना घरी आली तर काय काय घेतलं हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा कार्तिकला खायला ॲपल आणि बनाना घेतला, त्याला पाहिजे होतं त्याला घेतलं. त्याच्या संध्याकाळचे 6 वाजले. तर बघा बटाटा, बीट आणि वाटाणा, शिमला मिरची, गाजर, फ्लावर हे सगळं आहे ना धुवून घेते. कापून ठेवलं, आता स्वच्छ असं धुवून घेते. 2-3 पाण्याने धुवून घेते. तर बनवणार आहे भाजीपाव बनवणार आहे. त्याच्यासाठी ते सगळं सामान घेऊन आले. त्याच्यानंतर इथं बघा मिरची कापली, आलं लसूण पेस्ट, कांदा, टमाटर आणि परत भिजत ठेवली, काळी पडायला नाही पाहिजे. कुकर घेतला, कुकरमध्ये भरपूर असं तेल टाकलं. त्याच्यानंतर अर्धं आहे ना तेवढं ना बटर टाकलं. आणि बटर मेल्ट होईपर्यंत, गरम होईपर्यंत ना छानपैकी भाजून घेते. त्याच्यात बघा जिरं टाकलं 1 टीस्पून. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकलं आणि मिरची टाकली. पहिलीची मिरची होती म्हणून ती कशाला वेस्ट करायचं ती टाकली. कांदा टाकला आणि मिरची आता परत पावशेर आणले आणि पहिलीची होती म्हणून ती वेस्ट नाही करायला पाहिजे म्हणून टाकल्या. आणि टमाटर टाकलं आणि छानपैकी गाळ होईपर्यंत भाजून घेते. हे बघा गुलाबी रंग आणि छानपैकी भाजायला पाहिजे. त्याच्यानंतर थोडंसं 1 टीस्पून मीठ टाकलं आणि वाफेवर शिजवून घेते. हे बघा. आणि त्याच्यानंतर लाल मसाला,
टाकले 2 चमचे. त्याच्यानंतर बेडगी पावडर मसाला, हळद, धन पावडर आणि पावभाजी मसाला टाकून घेते. हे बेसिक सगळे मसाला आणि पावभाजी मसाला टाकून घेते. छानपैकी हलवून घेते. हे बघा. त्याच्यानंतर तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. त्याच्यानंतर ते सगळे आहेत ना भाजी आहे ना टाकून घेते. हे बघा 2-3 पाण्याने धुतलं आणि टाकून घेते. कांदा टमाटर ते तेल सुटेपर्यंत छानपैकी भाजून घेतल्यानंतर ते टाकलं आणि मिक्स करून घेते. छानपैकी असे मिक्स करून घेते, एकजीव करून घेते. आणि छोटे छोटे 2 ग्लास आहे ना त्याच्याने ना पाणी ओतून घेते. हे बघा म्हणजे अर्धा तांब्या झाला तो टाकून घेते. परत मिक्स करून घेते. हे बघा पावभाजी आहे म्हटलं तर बटर भरपूर लागणारच. तर पहिले पण बटर टाकलं, आता परत ना बटर टाकून घेते. हे बघा छानपैकी भरपूर असं बटर टाकलं आणि ना झाकण लावून 3-4 शिट्ट्या करून घेते. हे 3-4 शिट्ट्या ना झाल्यात आणि कुकर पूर्ण थंड झालं आहे. आणि इथं बघा मी कुकर काढून घेते आणि मॅशरच्या पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घेते. हे बघा छानपैकी एकदम गाळ होईपर्यंत ना मॅश करून घेते पूर्ण छानपैकी. हे बघा आणि किती भारी वाटतं. वास तर एवढं छान सुटलं ना. छानपैकी मॅशने करून घेते. हे बघा सगळं एकदम पूर्ण पावभाजी आपल्या दुकानात कशी भेटते ना हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर तसंच करून घेते. पूर्ण मॅश करून घेतलं. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली आणि परत बटर टाकलं. हे बघा भरपूर असं म्हणजे पूर्ण एक पॅकेटच आहे ना तो सगळाच गेला. कुकर आहे ना बारीक गॅसवर आहे ना ठेवते. त्याच्यात बटर टाकून छानपैकी शिजायला आणि आहे ना नॉनस्टिकचं पॅन घेतलं आहे त्याच्यात पाव गरम करते. हे बघा मी पाव आणले. पावभाजीचा कुकर लावला आणि दुकानात गेली बेकरीत आणि जाऊन पाव घेऊन आले. हे बघा आणि शक्यतो मी ना बेकरीतूनच घेऊन येते पाव आणि जवळ आहे. ब्रेड पाव काय घेऊन यायचं असलं तर बेकरीतूनच घेऊन येते. आणि इथं बघा मस्तपैकी पाव गरम करते आणि पॅन गरम झालं आहे आणि इथं बघा 2 तुकडे करून घेते पावचे आणि बटर लावते. त्याच्यानंतर लाल तिखट मसाला आहे ना तो टाकून घेते आणि कोथिंबीर टाकून घेते आणि छानपैकी भाजून घेते. हे बघा पाव आणि नॉनस्टिकच्या कढईत आहे ना शक्यतो काही जळत नाही जास्त. लोखंडाच्या असं किंवा ह्याच्यात असलं ना पटकन जळते. ह्याच्यात नॉनस्टिकचं एवढं जळत नाही म्हणून पाव गरम करता नॉनस्टिकची कढई घेतली मी म्हणजे पॅन घेतलं आहे. तर इथंपैकी पाव गरम झाले छानपैकी. आता प्लेटमध्ये काढून घेते आणि माझा एका साईडला कुकर पण तयार झाला म्हणजे पावभाजी पण तयार झाली. असंच ना सगळे पाव ना गरम करून घेते बटर आणि हे बघा सगळं बटर टाकून सगळे पाव मी गरम करून घेते. आणि हे सगळं टाकताना मंद आचेवरच घेतलं. पाव टाकताना थोडंसं फास्ट करते नाहीतर ते काश्मीरचं लाल तिखट आहे ना टाकलं की एकदम ठसका लागतो. आणि शक्यतो नॉनस्टिकच्या कढईत ना तडका वगैरे मारल्यानं ठसका लागत नाही. आणि दुसऱ्या ह्याच्यात लागलं कढईत वगैरे केलं ना किंवा म्हणजे लोखंडाच्या कढईत वगैरे कशावर पण लगेच ठसका लागतो बघा तुम्ही. आणि नॉनस्टिकच्या कढईत कोणतं पण ठसका लागत नाही. आणि भाजी तर तयार झाली. आता मी वाढवून घेते. हे बघा एका प्लेटमध्ये भाजी काढून घेते आणि त्याच्यात बटर टाकून घेते आणि कोथिंबीर टाकून घेते आणि इथं बघा चीज वरतून भरपूर असं चीज टाकून घेते. आजचा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला पण पावभाजी आवडते घरच्या घरी करून खायला ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाहेर खाल्लं तर थोडंसंच भेटतं आणि पैसा भरपूर जातो आणि अजून रिटर्न घ्यायचं असलं तर पैसा भरपूर जाते. आणि घरात कमी पैशात भरपूर खाऊ शकतो. शक्यतो घरातच केलेलं परवडतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.